नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नात असिलता सावरकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना नुकताच महाराष्ट्र शासनाने अनादिमी अनंतमी या गीताला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत हा पुरस्कार दिलेला आहे. त्या पुरस्काराबद्दल आणि हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांना मिळाल्याबद्दल आपल्या नेमक्या भावना काय आहेत? महाराष्ट्र शासनाने जो हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादिमी अनंतमी अवध्यमी भला या गीताला प्रथम पहिलंच वर्ष आहे हे जे महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार म्हणून घोषित केला आहे. त्याबद्दल मी सावरकर कुटुंबातर्फे आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे या निर्णयाचं शासनाच्या निर्णयाचं स्वागत करते. आम्हाला खूप आनंद झाला आहे हा पुरस्कार मिळाला आहे म्हणून. आणि ह्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे, जेव्हा मार्सेलिसच्या बंदरातनं सावरकरांनी उडी टाकली आणि पळून जात असताना ब्रिटिशांनी त्यांना बेकायदेशीरपणे फ्रान्सच्या पोलिसांकडनं परत आपल्या ह्याच्यात घेतलं आणि मग त्यांना एडनच्या इथून त्यांना एका लोखंडी पिंजऱ्यात ठेवून त्यांना बंदी करून परत आणत होते ते भारतामध्ये. आणि तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आता फाशीच होणार, तुम्ही एवढी मोठी हे केले, उडी टाकली आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध गेले आहेत. तेव्हा त्यांचं आत्मबल खरं तर खूप खचलं होतं आणि ते खचलेलं आत्मबल परत मिळवण्यासाठी ही त्यांनी कविता केली. ही कविता कशी आहे, अभिजात आहे की त्या काळी पण ती सुसंगत होती आणि आज पण जरी कोणी म्हणजे कोविडच्या स्थितीत असेल किंवा कुठल्याही वाईट स्थितीत एखादा माणूस असेल आणि ही कविता जर त्यांनी वाचली तर त्याला स्वतःचं आत्मबल मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न होईल. आणि जेव्हा ते अंदमानला गेले तिथे अत्यंत हालअपेष्टांमध्ये पण त्यांना राहायला लागलं आणि तेव्हा पण ते ही कविता आठवून स्वतःचं आत्मबल वाढवायचे आणि अशा प्रकारे त्यांनी ती कैद पूर्ण केली. आणि इतर पण जे कैदी होते, अगदी कंटाळले होते जीवनाला, त्यांना पण त्यांनी प्रेरित केलं की स्वतःचं आत्मबल वाढवा, तुम्ही जीव देऊ नका. काही लोकांनी अगदी न राहून आत्महत्या केली, लहान लहान मुलांनी पण, इंदुभूषण वगैरे यांच्यासारख्या. परंतु बऱ्याच लोकांना त्यांनी आत्महत्येपासून प्रवृत्त केलं. केवळ त्यांच्या ह्या कवितेमुळे त्यांना सगळ्यांना आत्मबल दिलं. अशा म्हणून ह्या कवितेला त्यांनी हा जो पुरस्कार दिला आहे तो स्वागतार्ह आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर प्रभावशाली ठरत आहेत. पण आत्ता जर आपण बघितलं तर राजकीय पातळीवरती नीती आणि ध्येय धोरणं ठरवताना सुद्धा सावरकरांचे विचार तितक्याच अग्रक्रमाने विचारात घेतले जात आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सावरकरांचे विचार अंमलात आणले जात आहेत. मग ह्याला विलंब झाला नाही का, किंवा असं का झालं, काय वाटतंय आपल्याला? विलंब मध्यंतरी जे आधीचं सरकार होतं ते त्यांच्या विरुद्ध होतं, कारण सावरकर त्यांच्या विचाराच्या विरुद्ध त्यांची विचारधारा होती आणि त्याच्यामुळे त्यांनी जास्ती त्यांचे विचार वर येऊ दिले नाहीत असं मी म्हणेन. परंतु आता हे सरकार त्यांच्या विचारांना हे करतं, उठाव देतं, म्हणजे त्यांच्या विचारसरणीनुसार चालतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे ते आत्ता थोडं त्यांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या साहित्याला लोकांकडनं हे मिळतंय, शासनाकडनं पण. धन्यवाद ताई. ह्या होत्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नात असिलता सावरकर, ज्यांच्याशी आपण बातचीत करत होतो. धन्यवाद.